नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमतच्या दीपोत्सव या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, आजचा आपला हा दिवाळीचा माहोल खूप खास करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत. आपल्यासोबत आहेत झिम्मा 2 ची सगळी टीम. आपल्यासोबत आहे सुहासताई, सायली आहे, हेमंत आहे, रिंकू आहे आणि क्षिती. आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. कॅप्टन ऑफ द शिप, काय गाडा यंदा कल्ला आहे का पुन्हा? हा, कल्ला आम्ही करतच असतो. हा. जिथे जाऊ तिथे करत असतो. होय. शूटलाही आम्ही मिळून कल्ला केलेलाच आहे. हं. पण या वेळेला कल्ला करताना दडपण होतं, कारण मागच्या वेळेचा कल्ला हा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. म्हणजे आजही आम्हाला त्याच्या रिॲक्शन्स मिळत राहतात. कुठेही गेलो तरी त्याविषयी चर्चा होते. झिम्मा हा एक आता आमच्या आयुष्यातला असा टप्पा झालाय की ज्याच्याबद्दल खूप जबाबदारीनं लोक बोलत राहतात, खूप प्रेमाने आपुलकीने बोलत राहतात. सो यावेळेला कल्ला करायचा होता, पण तो जबाबदारीनं करायचा होता. कारण मागचा भाग प्रेक्षकांना जितका आवडला तितकाच आवडू दे हा विचार डोक्यात होता. आणि मला असं वाटतंय की आम्ही केलेला आमचा प्रामाणिक कल्ला पुन्हा एकदा प्रेक्षकांना आवडणार आहे. होय ना. क्षिती, मग यंदाची पाडवा भेट हीच म्हणायची का हेमंतकडनं तुला? हो, यावेळेला आम्ही एकमेकांना पाडव्याचं गिफ्ट म्हणून झिम्मा कसा लोकांना खूप आवडेल, कसा लोकांपर्यंत पोहोचेल, हं. हे मन लावून करणं हेच आमचं यावर्षीचं एकमेकांचं गिफ्ट आहे. हं. आणि मग लोकांनी तो डोक्यावर घेतला, जर त्यांना आवडला, तर मात्र मी मोठं गिफ्ट पाडव्याचं. माझा उशिरा आहे पाडवा. होय ना. 24 नोव्हेंबर नंतर खरं तर माझा 24 पाडवा आहे. नोव्हेंबर नंतरचा पाडवा आहे. पण माझा मग पाडवा तो आहे. या पाडव्याला काय खास असणार आहे? दर पाडव्याला खास असतं. खरं तर असं बघाल तर रोजच पाडवा असतो. होय. मला एखादी गोष्ट आवडली की तो दिवस पाडवा असतो. हो. कारण की मला असं, मी खरं तर कौतुक करत नाही त्याचं कधी, पण खरंच मला एखादी गोष्ट आवडली की ती ही सीज टू इट की मला ती गिफ्ट म्हणून तो देतो. तर आता यावेळेला मला झिम्मा 2 आवडलाय, त्यामुळे गिफ्ट म्हणून तो व्यवस्थित जोरदार चालेल अशी आशा आहे मला. दॅट इज माय गिफ्ट. होय ना. म्हणजे झेपतंय बुवा, तुम्हाला हा झेपतंय हा बुवा. हा हा होय ना? झेपेल झेपेल ना, बहुधा होईल बुवा, झेपेल. म्हणजे व्यवस्थिशीर होईल बुवा सगळं. आणि या सगळ्या याच्यामध्ये सगळ्या तरुण अभिनेत्री आपल्या बरोबर आहेत. करेक्ट. अगदी तरुण अभिनेत्री, आणि ज्या कायम उत्साही असतात त्या म्हणजे सुहासताई. सुहासताई, तसं बघायला गेलं तर गेल्या वेळी पण आम्ही बघितलं त्या सगळ्या महिला समूहामध्ये की तुम्ही मात्र तुमचं एक वेगळं मत ठेवून अग्रेसर होतात. यंदाही तसंच काहीतरी असणार आहे का? थोडंसं. थोडंसं. हा? मॉडेस्ट होती ती, मॉडेस्ट. किती थोडं, म्हणजे असं काहीतरी सुखद धक्का असेल? हो, सुखद तर जिथे इंदू कॅरेक्टर आहे तिथे सगळं सुखद होतं. होय ना. हां, ते पाहिजेच. म्हणजे इंदुमती करणे शुड बी ऑलवेज हॅपी. हा. Always happy. आणि तिने दुसऱ्यांनाही सुखच द्यायचं, स्वतःही दुःखी व्हायचं नाही, दुसऱ्याला होऊ द्यायचं नाही. नाही, हे महत्वाचं तर आहे. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे या भानगडीत नाही, पडायचं nothing. नाही. तेच आहे आपलं. नो नॉनसेन्स. नो नॉनसेन्स. स्वतःच्या आयुष्यात सुहासताई जशा आहेत हा. तशाच सिनेमात बघायला मिळतात. म्हणजे त्यांना त्यांचं जे ठाण्याचं घर आहे तिथे रोज माणसं यायला हवी असतात. कधी जर मी असं चुकून म्हणलं की माझं कल्याणला ना, अरे कल्याण ना, मग जाताना ठाण्यात तू राहाच उद्या, हे असं सगळं असतं. सो ती स्वतः इतकं सुख वाटणारी व्यक्ती आहे, त्याच्यामुळे ती पॉझिटिव्हिटीनी अशी भरलेली आहे. होय ना. बरं, ह्या सगळ्यात रिंकू पण दिसते, म्हणजे काय बुवा नेमकं काय सरप्राईज आहे की बुवा सहज सगळ्यांबरोबर मैत्रीण म्हणून तू आलेली आहेस, चला आपण प्रमोशनला हातभार लावू, असं काही आहे का? नाही, तिने सिनेमाला हातभार लावलाय जोरात. मला असं वाटतं, म्हणजे मी हे काल गमती गमतीत बोललो, मला असं वाटतं की रिंकू ही झिम्मामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी आलेली आहे. बर. आणि काल आम्ही एक खेळ खेळत होतो. त्या खेळामध्ये इतर स्पर्धकांनी 0, 0, 101, 103 आणि हिने एकदम 25,000च आणले. आणि त्याच्या आधी मी म्हणलं होतं, आणि ते मला खरं याच्यासाठी होताना दिसतंय की खूप एनर्जी, खूप पॉझिटिव्हिटी आता ॲड झालेली आहे, जी मला असं वाटतं तिच्या रूपाने ॲड झाली आहे. होय ना. कशी असणार आहे ती? झिम्मा 2 हा. खरं तर मला एक खूप आनंद आहे की मी या टीमचा एक भाग आहे, कारण ही खूप सुंदर फिल्म आहे. आपण झिम्मा पाहिलाच आहे, आणि याच्यामध्ये मी तानिया नावाचं कॅरेक्टर करते, जे प्रेक्षकांसमोर ऑलरेडी आलंय. सुनबाई म्हणून असणार आहे. बर. तर ती खूप अशी बिनधास्त, जवळपास माझ्यासारखीच ती मुलगी आहे. हा. आणि मी हेमंताला खरं तर थँक्यू म्हणीन की तू मला तुमच्या टीम मध्ये सामावून घेतला, आणि मी पण झिम्माचा एक भाग आहे, याचा मला खूप आनंद आहे. जमतंय गड्या मग सगळं व्यवस्थित.
तुमच्याबद्दल वेगळं काय बोलायला नको बरं. काय काय बोलणार? काय बोलणार आता, काय आपण नाशिकचे आहोत म्हटल्यानंतर काय विषयच नाही. आपला उत्साहच वेगळा असतो, टोकाचा असतो, काय की नाही. इथं पण असणार ना तो, होय ना. एकच नंबर, एकच नंबर. एकच नंबर. हा, नाही ते काय तुमचं अरे बाप. जोरदार. हा हा, ते आरा बाप. अरे अरे बाप. बाप, वापर एवढा जोरदार. मग काय जोरदार. खूप जोरदार आहे. आणि मला म्हणजे या निमित्ताने मला हे सांगायचं आहे की मध्यंतरी मी माजलगाव आपल्या बीडच्या इथे एक गाव आहे छोटंसं, तिकडे गेले आणि तिथे जाऊन मला खरंच याची कल्पना नव्हती की तिकडच्या स्त्रियांना बाहेर पडता येत नाही फार. त्यांना घरात बसवलं जातं, फार शक्यतो काही आवडी जोपासता येत नाही किंवा असं खूप आहे तिथे. आणि मला ते ऐकून जरा शॉक बसला होता. पण मला तिथे जाऊन मला इतका आनंद झाला, कारण त्यांनी मला इतकं प्रेमाने येऊन सांगितलं की जिम्मामुळे आम्ही सगळ्या बाहेर पडून एकत्र सगळ्या आम्ही जाऊन जिम्मा सिनेमा बघितला. आणि त्याचं इतकं बरं वाटलं ना की जिम्मामुळे आम्हाला आनंद मिळालेलाच आहे. पर्सनली मी सांगते, माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा हा सिनेमा आहे. कारण जसं सिरियलमुळे तुम्ही घराघरात पोचता, तसं खूप क्वचित असं होतं की एखाद्या सिनेमामुळे तुम्ही घराघरात पोचता. बरोबर. जिम्मा हा असा सिनेमा आहे की ज्याच्यामुळे आम्ही सगळे घराघरात पोहोचलोय. तिथे माजलगावमध्ये मला माहितच नाही की हे लोक मला असं ओळखतील, तर ते फक्त जिम्मामुळे ओळखत नाही, हे होते. सगळ्यात मोठं यश आहे जिम्माचं. हो. महिला वर्ग जिम्मा मधला तो सगळा उत्साह, ती आयडिया बघून ते ग्रुपने बाहेर पडले. चला ट्रिपला जाऊया, बाहेर पडूया असं म्हणून. चला घरातले यजमान थोडेसे बाजूला ठेवून आपण जाऊ शकतो, ही कल्पना देखील तुमच्यामुळे रचली. हे सगळ्यात मोठं यश आहे आता जिम्माचं. आता 2 महिन्यापूर्वी गेले आणि मी, आणि ते जिम्मा 1 मुळे 2 वर्षांनंतर मला हे सांगत होते. आणि तेव्हाही मला विचारत होते की जिम्मा 2 कधी येतोय. मग मी म्हटलं आता तुम्हाला फार वाट बघावी लागणार नाही, 24 नोव्हेंबरला येणार आहे, त्यामुळे तुम्ही नक्की बघा. आणि मला असं वाटतं की हेमंत सर आणि अर्थातच क्षिती यांच्यामुळे त्या स्त्रियांना हे एन्जॉय करायला मिळतं, हे किती किती मोठं यश आहे. आणि मी नाशिकची आहे, तर नाशिकच्या लोकांना याचा अभिमान वाटतोय की जिम्मामध्ये आमची नाशिकची आपण मुलगी आहे. आता रिंकू अकलूजच्या लोकांना वेगळा आनंद होणार आहे की आमच्या अकलूजची मुलगी आहे. त्याच्यामुळे ही एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी आमच्या बरोबर लागते. होय का. आमचं नाशिकची मुलगी बरं का. हा, मग दिग्दर्शक म्हणून कायम लक्ष ठेवा तिच्याकडे. कायमच असतं. आता अजून किती लक्ष ठेवायचं. म्हणजे ती नजर ठेवणे पण तुम्ही लक्ष राहू द्या. ह्याच्याहून जास्त लक्ष ठेवलं तर बायकोला आणि प्रेक्षकांनाही संशय येईल. नाही, पण म्हणजे मी त्याच्या प्रत्येक सिनेमात आहे, त्याने दिग्दर्शित केलेल्या प्रत्येक ऑलमोस्ट सिनेमात आता मागच्या जिम्मा, सनी, जिम्मा 2 त्यात सातारचा हे सगळं असं काही ठरलेलं असतं का, तू स्क्रिप्टवर बसलेला असताना की क्षितीकडनं इथून दम दिला गेलेला असो, मी पण पाहिजे त्याच्यात. नाही, अजिबातच नाही. जिम्माच्या वेळेला असं झालं होतं. इनफॅक्ट जिम्माच्या वेळेला क्षितीचं कास्टिंग नव्हतं केलं या भूमिकेसाठी, कोणीतरी वेगळं डोक्यात होतं. आणि इरावती कर्णिक जी लेखिका आहे ती पूर्ण स्क्रिप्ट झालं, म्हणजे स्क्रिप्ट लिहायच्या आधी ना खरं तर या बाकी सगळ्यांचं कास्टिंग झालेलं होतं. निर्मिती सावंत निर्मला, सुहास जोशी इंदू, सिद्धार्थ चांदेकर कबीर करेल, सायली कृतिका करेल, मृण्मयी रमा करेल, सोनाली हे करेल, असं सगळं ठरलं होतं. पण त्याच्यातलं हिचं कास्टिंग वेगळं होतं, कारण हिचा तेव्हा एक हिंदी डेली सोप चालू होता, त्यामुळे ती 30च्या 30 दिवस बिझी असायची. आणि स्क्रिप्टचं रीडिंग झालं आणि इरावती मला असं म्हणाली की मला असं वाटतंय की आपण ज्या व्यक्तीला विचारलंय तिने न करता क्षितीनी ही भूमिका करायला हवी. तर मी म्हणलं अरे बापरे, आता ऑकवर्ड सिच्युएशन आहे. खरं तर मलाही ते आवडणार होतं, कारण मला ती अभिनेत्री म्हणून सुद्धा प्रचंड आवडते. हो, पण म्हणजे तू विचार करतोस बघ तिचा. हो हो हो. आणि मग तसं झालं, त्यातून तिने ती भूमिका केली आणि मला असं झालं बरं झालं तिनेच केली ती. पण उद्या बिहाइंड द कॅमेरा जर क्षिती आम्हाला कधी दिग्दर्शक म्हणून दिसली तर हेमंतला रोल असणार आहे का? हो, 100%. आणि मला हे सांगायचंय की देव करो असं हो. मला सिनेमाचं माहिती नाही, मला नाटक इव्हेंच्युअली डिरेक्ट करायचंच आहे. पण जर कधी मी सिनेमा केला तर तो नक्की असणार त्याच्यात, आणि तो त्या सिनेमाचा मेन विलन असणार. होय ना. कारण आय थिंक ही डज दॅट व्हेरी वेल. बघतोस काय मुजराकर मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमात त्यांनी तो विलन केला होता. आणि त्याला विचारा, मी त्याच्या कानी कपाळी ओरडते की यू शुड थिंक ऑफ समथिंग की ज्याचं तू विलन प्ले करशील. आय थिंक हिल बी व्हेरी गुड. आणि गेले अनेक वर्ष आपल्याकडे मराठीत चांगला खणखणीत असा विलन कॅरेक्टर आलेलं नाही, त्यामुळे ते यायला पाहिजे. करते तुमच्याबद्दल, तुम्ही चांगले विलन म्हणून काम करू शकता. नाही, ती मला कायम सांगत असते. म्हणजे आता सुद्धा आम्ही स्क्रिप्ट, आता पुढचा सिनेमा काय करायचा, तेव्हा ती त्याच्यात मला सांगत राहते की विलन लिही स्वतःसाठी. होय ना. स्वतःसाठी विलन लिही. आता स्वतःसाठी एक भूमिका लिही. म्हणजे असं नाही की
मध्यवर्ती भूमिका. पण या सगळ्यासोबत एक असा रोल लिही की जो निगेटिव्ह आहे, पूर्ण डार्क आहे आणि तो तू करशील. नाही पण खऱ्या आयुष्यात तुम्ही त्यांचे हिरो आहात यात काही शंका नाही. ते आहे. हा आहे ना काही शंका नाही. बरं त्याला दिवाळीकडे येऊयात. काय तयारी झाली दिवाळीची? शेतीपासून सुरुवात करतो. हा मी आईनी चिवडा केला, हा. आईनी डबा पाठवला. हा सासूनी बेसनाचे लाडू केले कारण मला भयंकर आवडतात त्यांच्या हातचे. त्यांनी शंकरपाळ्या केल्या, त्यांनी पाठवल्या. मी सगळं विफास्ट घरी घेऊन आई तर त्याच्यातनं जेवते होय ना. आणि खातीये फराळ. मला खरंच करावं लागत नाही कारण माझी आई आणि माझ्या सासूबाई हम्म, हा इतकं भरभरून मला पाठवतात. हम्म. आणि बाकी कंदील, रांगोळी, बेसिक फुलं, घर आवरावर हे सगळं तर आहेच. हम्म. आणि मी म्हंटल तसं पाडवा यावेळेला आमच्याकडे 24 नोव्हेंबर नंतरच होणार. हो तो स्पेशल असणार तो आहे. स्पेशल असणार. हो. त्यामुळे ही बेसिक तयारी तर झालेलीच आहे. म्हणजे प्रेक्षक तर येतील बॉक्स ऑफिसवर पण नजर ठेवायची हा आहे हा आपल्याला. हो अगदी असं करायचं आपल्याला. करायचंच आहे. आणि दुसरं दिवाळी स्पेशल एवढ्यासाठी आहे कारण आम्ही सगळे एकत्र आहोत. होय ना. म्हणजे दरवेळेला असं होतं की एक हॅपी दिवाळीचे मेसेजेस जातात किंवा आपण फोन करतो. हम्म. पण ज्या मैत्रिणींबरोबर आपण इतके दिवस शूट केलंय हम्म. आणि एका फेस्टिवलच्या वेळेला प्रमोशन्सच्या निमित्ताने का होईना आम्ही रोज एकमेकींना भेटतो. हम्म. रोज तयार होऊन छान जातो. आज मी हे घालते, आज मी हे करते, मग आज तू माझ्या घरी ये. म्हणजे जसं रिंकूला आम्ही म्हणालो अरे तू दिवाळी तिथेस मग तू आज आमच्याकडे ये. हम्म. ह्याच्यावरनं भांडण आहेत. सायली म्हणाली पण मी तिला म्हटलं होतं माझ्याकडे ये. मग असं होतं की बरं ठीक आहे सगळे एकीकडे जमू. हा. हे जो एक दिवाळीचा हॅपीनेस आहे ना तो एकमेकांमुळे आम्हाला मिळतोय असं. सो दॅट मेक्स दिवाळी व्हेरी स्पेशल. होय ना. क्षितीने आई आणि सासूबाईने क्रेडिट देऊ केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या ते क्रेडिट तुम्हाला मिळालेलं आहे. पण नवऱ्याला कुठल्या कामाला घेऊन क्रेडिट दिला जातो? काय मदत असते हेमंतची दिवाळीमध्ये? हेमंत करतो, माझी मदत असते. कारण तो खूप म्हणजे तो एकतर त्याला जनरली स्वच्छता आणि घर टापटीप आणि ह्या सगळ्याची भयंकर आवड आहे. हम्म. त्यामुळे कंदील आणण्यापासनं कशी रांगोळी पाहिजे इथपासनं ही इज व्हेरी स्पेसिफिक. त्यामुळे मी एक अच्छा मग हे करू का, मग नाही हे कर, तो सांगतो ते मी करते. खरं तर ती सगळी मेहनत त्याची असते. जेन्युइनली फॉलो द ऑर्डर्स. फॉलो दी ऑर्डर्स. मी फक्त ऑर्डर्स फॉलो करते. काय कशा पद्धतीचे ऑर्डर्स असतात? म्हणजे तिला? तिथे डायरेक्टर असतो तुम्ही, घरातही डायरेक्टर असतात. फक्त या बाबतीत हा? फक्त याच बाबतीत याच बाबतीत. नाही. आता म्हणजे आज सकाळी इनफॅक्ट काल रात्री मी 3 वाजता घरी आलो कारण सिनेमाचं पोस्ट प्रोडक्शनचं काम चालू होतं. अगदी शेवटच्या टप्प्यात आहे आता. 3 वाजता घरी आलो. सकाळी अलार्म लावला, 6:30चा उठलो. गेले 4-5 दिवस 3 तास एवढीच झोप होतीये. पण सकाळी उठल्यावर असं झालं की आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. गेले अनेक दिवस धावपळ आहे. तर आपण कंदील आणि ह्या सगळ्या गोष्टी लावलेल्या नाहीयेत. तर उठून सगळं तयार करून मी ते सगळं लावलं, सगळं केलं. त्याच्यात तिची मदत एवढीच होती की तिने नाश्ता बनवला. मग मी बाकीचं सगळं करत होतो. पोटमाळ्यावरनं सगळं जे काही असतं दिवाळीचं सामान, पणत्या ह्या त्या सगळं आता मांडून ठेवलेलं आहे. आज संध्याकाळी खऱ्या अर्थाने दिवे लागतील घरी. नाहीतर कालपर्यंत असं वाटत होतं आता आज आपल्याला वेळच होणार नाही. 24 नंतर प्रखर दिवा असणारच आहे आपला, पण आता दिवे लावायचे भाऊ आपल्याला. दिवे लावायचे. दिवे लावायचे आपल्याला. आणि आवड आहे त्याची. होय ना. दोघांनाही पहिल्यापासून करतोस म्हणजे घरात? हो हो. पहिल्यापासून. खूपच. वा वा चांगलं आहे. असंच कायम राहू देत. मॅडम तुमच्या गावाकडे जाऊयात. काय चाललंय अकलूजला दिवाळीचं? काय नेहमी असते तशीच यावर्षी पण दिवाळी आहे. रांगोळी काढली जाते, कंदील लावला जातो. पण माझ्यासाठी खूप खास याच्यासाठी आहे की मी त्या माझ्या फॅमिली बरोबर नाहीये, पण माझ्या नवीन फॅमिली सोबत मी यावर्षीची दिवाळी साजरी करीन. जसं क्षिती म्हणाली मी हिच्याही घरी जाणार आहे फराळ खायला, मी हिच्याही घरी जाणार आहे फराळ खायला आणि अख्खी दिवाळी आम्ही ठाण्यालाही सोबतच जाणार आहे. हो, ठाण्याला. ठाण्यालाही जेवायला घालीन. क्या बात आहे, क्या बात आहे. तिथेही जाणार आहे आणि प्रेक्षकांसाठी आम्ही झिम्मा 2 घेऊनच येतोय. होय ना. दिवाळी गिफ्ट. दिवाळी गिफ्ट. हो पण पण अशी जर तू गावात असते दिवाळीला तर काय असतं भाऊ रिंकूकडनं घरात कॉन्ट्रीब्युशन? काही आईला चकल्या करायला मदत करते, रांगोळी काढायला मदत करते. मग स्वतः आवरायचा एक तो वेगळाच उत्साह असतो. फोटो काढणे, आवरणे आणि स्वयंपाकात मदत करायची. आणि मला खूप आवडतं की घरी जेव्हा लोक फराळाला येतात तेव्हा मग त्यांच्या रिंकू स्वयंपाक फार मस्त करते. होय. अरे वा क्या बात आहे. खूप काय छान काय खास स्वयंपाक बनवती? काय खास बनवती ती? मी तरी तिच्या हातचं पिठलं भाकरी खाल्ली आहे. आम्ही शूट करत असताना होय. फोडणीचा भात पण फोडणीचा भात हा तो हिचा होता. तो सायलीचा अच्छा. होता. तिच्याही हा नाही ती चांगलं बनवते. पोरींच्या हाताला चव आहे. नाही पण कोणाला इतक्या सुंदर भाकऱ्या जमत नाही तितक्या हो आणि काय स्पीडला करते रिंकू, अप्रतिम, कमाल. माझ्याकडे एक व्हिडिओ आहे जो मी आमचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर टाकणार आहे होय ना. भाकऱ्या बनवताना. भाकऱ्या बनवताना रिंकूच्या भाकऱ्या बनवतानाचा व्हिडिओ होय ना.
सगळ्यात पहिल्यांदा तो आम्हाला मिळायला पाहिजे, आम्ही दोघं. हा, रिंकू राजगुरू भाकरी करताना त्यात काय सगळे हो ना, करतातच ना. हो, प्रेक्षकांच्या मनात प्रश्न असतो बाबा, मॅडम कसं काय या सगळ्या शेड्यूल मधनं वेळ काढतात स्वयंपाकासाठी, सगळ्या गोष्टींसाठी. आपण पण माणूसच आहे, आपल्याला हो, हो. भूक लागते आणि आपल्याला आवडतं ते करायला. आम्ही तर भुकेली माणसं आहोत. हो, म्हणजे शेवटी आपण माणूस असलं तरी प्रेक्षकांच्या दिलाचे हिरो हिरोईन हो, आहोत, खरं. त्या दृष्टीने बघितलं जातं बुवा असं. करेक्ट. म्हणून आठवणीतली अशी काही दिवाळी आहे का रिंकूची? म्हणजे आता तर तू व्यस्त झालेली आहे, पण पहिले कशी असायची दिवाळी? काय असं वेगळं काहीच नाही, नाही, काहीच म्हणजे नाही. हेच आपण करतो, जे सगळे करतात तेच मी पण माझ्या घरी दिवाळीला होय करते. ना. हो. चला नाशिककडे येऊयात. सुहासताईंकडे तुम्ही ठाण्यात जाणारच आहे. काय मग यंदा कुठं असणार दिवाळी, मुंबईत की नाशिकला? मुंबईत आणि प्रमोशन्स मध्ये सगळीकडे सगळीकडे. सगळीकडे. होय ना. आणि त्यानंतर 24 तारखेनंतर जर फटाक्यांचे आवाज आले तर समजून घ्या झिम्मा 2 हिट आहे. हिट आहे ना? ते वाजणार आहेत म्हणजे. त्यामुळे आमची दिवाळी 24 नंतरच होणार आहे सगळी. आम्ही दिवाळी तेव्हाच सेलिब्रेट करणार आहोत. हो. आता घरी येतोय जातोय आणि बाकी सगळी तयारी आहेच. हे रांगोळी काढणं असेल, फराळ असेल आणि त्याच्यानंतर कंदील लावणं वगैरे हे आहे. पण खऱ्या अर्थाने आम्ही सगळेच दिवाळी साजरी 24 तारखेनंतर करणार आहोत, यात काही शंका नाही. पण मग यंदा नाशिककडनं काही बोलवणं असेल की नाही घरच्यांकडनं? आहे ना, पण ते पण 24 नंतरच करणार आहे. मग क्षितीसारखं असं काही आहे की आईकडनं फराळ मुंबईपर्यंत नाही, आला? आई इथेच आहे, त्याच्यामुळे आहेत सगळे इथेच. हा. त्याच्यामुळे नाशिकला आता जाण्याचा संबंध काहीच नाहीये. काहीच नाहीये. कारण आता सगळं जेवढा वेळ आता आमच्या हातात आहे तो सगळा आम्ही लोकांना भेटण्यात, प्रमोशन करण्यात आणि आमचा सिनेमा जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आम्ही तो सत्कारणी लावतोय. आम्ही सगळे दिवाळी तिथे आता बसलेलो आहोत, घरी कोणीच नाहीये. पण डेफिनेटली याचा जर नाशिकला असती तर मग कुठे असतीस तू? घरी, घरी. डेफिनेटली घरी. हम्म. घरी, त्यानंतर नवशा गणपती हा. आणि इकडे तिकडे जाऊन सगळीकडे दर्शन घ्यायला जाणार. त्यानंतर मग सगळ्या मित्रमंडळींना भेटणार, सलीमच्या टपरीवरती टपरीवर चहा. जाणार, हम्म. सगळं करणार. कॉलेज रोड. कॉलेजवर पट्टे मारणार, हम्म. सगळं करणार. सगळं करणार. पट्टे मारणार पट्टे म्हणजे मारायचे. फेऱ्या मारायच्या. फेऱ्या नाशिककडे मारायच्या. एक हा, ते आमच्या नाशिकच्या प्रथा आहे, हा. कॉलेज रोडला पट्टे मारणं. हा. गाडीला एकदा सेल मारलं की इथून तिथे तिथून इथे गोल 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 फक्त गोल, फिरायचं, गोल. करायचं काहीच काहीच नाही, नाही. फक्त फिरायचं. हा, आवाज करत फिरायचं असं काहीतरी छानपैकी असं. सुहासताई, मग यंदा दिवाळीला घरची कशी तयारी आहे? माझं घर काय आहे, माझ्या एकटीचं घर आहे. हम्म. त्याच्यामुळे आता चालली आहे हीच माझी दिवाळी, आणखी काय आहे? वेगळी कशाला पाहिजे? पण ताई, पाहुणे येती घरात तोची दिवाळी. दिवाळी दसरा आपल्याकडे खूप वेळा दिवाळी असते मग तशी. Exactly, तेच तर म्हणतेय. पोरांना माहिती आहे, कारण मलाच आवडतं ते आलेले, त्याच्यामुळे हे येत राहतात. त्या दिवशी दिवाळी आपली. आणि आल्यावर आमच्यासारखे कंदील पेटतातच. आणखी वेगळं लाइटिंग हवंय कशाला? ही भारी मजा आहे. हा. चला. पण मला एकच वाटतंय, आता विषय वेगळा आहे खरा, पण जरा फटाके कमी व्हायला पाहिजे. काय मुंबईचं प्रदूषण वाढलंय. बरोबर. आणि ह्याच्यात आता जरा फटाके लोकांनी उलट कमी करायला पाहिजेत. आमचा झिम्मा जरी चालला तर आपण काहीतरी बिना आवाजाचं काहीतरी करूया. हा, हा, आपलेच हा ठराव आवाज त्यांनी एवढे आहेत, मांडलेला आता आहे. कशाला लागतंय आणखी आपल्याला? पाहिजे कशाला सतत आपल्याला? माझा नवरा तर सतत म्हणतो एवढा आवाज, एवढा आवाज. पहाडी घराण्याच्या गायिका. हा. हा, पहाडी घराच्या काही. आपले आवाज मोठे आहेत त्याच्यामुळे फटाके नकोत. आपण फक्त छान भुईनाळे वगैरे उडवूया फक्त. शोभेचे शोभे. चला फराळाकडे येऊया. आवडीचा फराळ क्षिती. चकली आणि बेसनाचे लाडू. का? चकली तिखट, हम्म. बेसनाचे लाडू माझी सासू अप्रतिम बनवते. करते, म्हणजे फार कमाल. त्यामुळे त्यांच्या हातचे बेसनाचे लाडू. या दोन पदार्थांपैकी जवळचे आपले कोण दोन मंडळी असतील? चकली सारखा कोण आहे आणि लाडू सारखा कोण आहे? लाडू सारखी सायली आहे, हम्म. गोड आहे, छान आहे. हम्म. चकली सारखी सुचित्रा आहे, हम्म. वाकडी वाकडी वाटते हा. पण चव त्यांनी येते. हो ना. हा. आवडीचा फराळ चकली आणि चिवडा. आहे चकली आणि चिवडा. चकली सारखं कोण वाटतं? आता मला असं काही नाव पटकन सुचत नाही की कोण वाटतं. हम्म. नाही माहिती. नाही माहिती. नाही, म्हणजे आता असं मला सुचत नाही की चकली जे कोणी आहेत ते आपापल्या सारखेच वाटतात. चकली चिवड्यासारखे तरी आता कोणी वाटत नाही. वाटत नाही. चिवड्यासारखे कोणी वाटत नाही.
हेमंतला चुडा म्हणून जर बघितलं, दिग्दर्शक म्हणून तो अभिनेता खूप गोड आहे. थोडं सगळं 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 हा म्हणजे तसं आपण म्हणूच शकतो, पण आता सुचत नाही. तो खूप आम्ही सगळे जरी त्याला खूप सतत चिडवत असू की आम्हाला ओरडतो, लक्ष देत नाही, पण तो माणूस म्हणून खूप हळवा आहे आणि खूप गोड आहे. त्याच्यामुळे तो मला आवडतोच. तर अरे यार, आता चांगलं बोललं तरी बघ ना, चांगलं बोललं तरी ह्याचं आहे. नाही, तो नाहीये गोड. हळवं म्हणाली आज. दिग्दर्शक म्हणून लक्ष राहू देत. काय त्यांना तुम्ही गृहीत धरा प्रत्येक प्रोजेक्टमध्ये, जरूर. असं त्यांना काहीतरी अप्रत्यक्ष सुचवायचं असेल. जरूर. सर, तुम्ही शिस्तप्रिय आहात, स्वच्छताप्रिय आहात, जसं आता क्षितीने सांगितलं. तुमच्या आवडीचा फराळ कोणता, आणि जर करायची संधी मिळाली तर तो कोणता करावा असं वाटेल, म्हणजे स्वतः ओट्याजवळ उभं राहून किचनच्या? शंकरपाळी हा आणि शेवेचा लाडू. हा शेवेचा लाडू. हा, बेसनाच्या शेवेचा लाडू. अच्छा, हे 2 पदार्थ खूप आवडतात ते पहिल्यापासून आवडतं. पहिल्यापासून. म्हणजे माझी आजी आहे ना, तेव्हा तर ना ती शेव हाताने पाडायची, जी शेव असते ना ती, आणि तिच्यासोबत मी हे केलंय बसून. अच्छा, म्हणजे मला जो सगळा स्वयंपाक येतो तो माझ्या आजीमुळे येतो, आईच्या आईमुळे. सो ती ते करायची आणि मग त्याचा लाडू असायचा, तो वळायचा. ते सगळं शिकवलेलं आहे. शंकरपाळ्या येतात, चिवडा बनवता येतो, चकलीचं फक्त जरा साच्याची गडबड होते, अदरवाईज फराळ सगळा बनवता येतो. भाई क्षिती नशीब आहे हा. हो खरं. हो ना. बरं, होय. सगळंच जमतंय हो यजमानांना. खरं, खरंच आहे. आणि तो माझ्यापेक्षा चांगला स्वयंपाक करतो होय खरं. ना, होय, कबुली दिली त्यांनी. हो. आणि जर या पदार्थांमध्ये चेहरे आठवायचे झाले तर कोण कोणासारखं शंकरपाळी. शंकरपाळी. हा, शंकरपाळी मला असं वाटतं रिंकूला म्हणू शकतो मी. का? रोज चहा बरोबर खावी अशी. वाह वाह, क्या बात आहे. वा वा वा, तिला जोरदार. स्वतःला चहा प्रचंड आवडतो. म्हणजे आम्हा दोघांनाही. आता आम्ही प्रमोशन्स मध्ये सुद्धा आहे ना, रिंकू हा, की मग हा चहा चहा. चहा चहा प्यायचं. सो चहा पहिले चहा घेण्यात यावा, मग हा. प्रमोशन करण्यात यावं. चहा बरोबर शंकरपाळी करेक्ट आहे. हे जमलेलंच आहे. जमलेलंच आहे. वा वा, हाय. त्यांनी इमिजिएट तुझ्या म्हणण्याची परतफेड केली. तू कौतुक केलं आणि त्यांनी दिलाय तुला परतावा. आवडीचा फराळ? चकली आणि अनारसे. 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 का? मला खूप आवडतात पहिल्यापासून. चकली तर मला खूप आवडते आणि अनारसे मला खूप आवडतात, आणि ते म्हणजे मला तरी वर्षातून एकदाच खायला मिळतात, पण त्याची तेव्हा जी चव लागते ती अमेझिंग असते. पण मग जर किचन मध्ये घुसून यापैकी काही बनवावं वाटलं तर प्राथमिकता कशाला असेल? चकली चकलीला असेल. ती येऊ शकते, अनारसे जरा अवघड आहेत म्हणून. म्हणजे आपलं उठता बसता चकली खाता येते, दिवसाही खायची, म्हणजे संध्याकाळी वेगळी गोष्ट असते. संध्याकाळी वेगळा विषय आहे. मी तरी सकाळी खाते. हे क्लिअर, हे अंडरलाईन केलेलं बरं असतं. सुहासताई? माझे ना 2 पदार्थ आवडीचे, म्हणजे हल्ली मिळत नाही. हा. आमच्या लहानपणी आम्ही खूप खायचो, वा. पण चकल्या जरा करायला कठीण असायच्या ना, नाही म्हटलं तरी. तर त्या डबा लपवला जायचा आमच्यापासून. मग कडबोळी असायची. कडबोळी. तर कडबोळी चकलीचीच भाजणी नाहीये, ती थोडीशी काहीतरी वेगळी असते त्याला. आणि ते आम्हाला करायला बसवायचं, कारण आम्हाला चकल्या वगैरे काही येणं शक्य नव्हतं. मग ते अशा पटकन अच्छा करून टाकलं की कडबोळ्या होतात. त्याच्यामुळे त्या कडबोळी भयंकर आवडते. आणि ती पांढऱ्या लोण्याबरोबर ती जी काही लागते त्याला काही विचारूच नका. आत्ता भूक लागलेली आहे. त्याच्यात घरचं या बाई पांढरं लोणी आणि कडबोळी. होय ना? आणि दुसरा पदार्थ म्हणजे माझी ओल्या नारळाची करंजी आवडते. आ, आणि मी दिवाळीला खरं सगळे सुक्या खोबऱ्याची करतात, कोरड्या मी खोबऱ्याची. बदलू शकतो का माझे आवडणारे पदार्थ? पूर्ण. हेच झाले ते. ते मला ओल्या नारळाची, आणि मी जोपर्यंत फराळ घरात करत होते तोपर्यंत मी दर दिवाळीला फक्त ओल्या नारळाच्या करंज्या करायची. वा वा. पण मग आता फॅमिलीतली बरीचशी मंडळी अमेरिकेत असतात, मुलं अमेरिकेत असतात. हो. सगळ्यात जास्त मुलांना आवडणारा तुमच्या हातचा पदार्थ कोणता, म्हणजे फराळामध्ये? रव्याचे लाडू. होय ना? बावळटच आहेत मेली. केव्हाही काय करू असं विचारलं की म्हणतात रव्याचे लाडू, आम्हाला रव्याचे लाडू पाहिजे, खोबरं घातलेले रव्याचे लाडू. पण इथून अमेरिकेला जातात मग कधी तर त्यांचं येणं झालं तर? किंवा मी जाते तेव्हा करते ना मी होय तिकडे. ना? स्पेशली इथून घेऊन जाणं. नाही तिथे जाऊन तिथे जाऊन करते ना, करायचं, तिथे तिथे जाऊन जाऊन करायचं. किंवा इथे आले की त्या दिवशी तयार ठेवते. होय ना? यात काही मंडळी आता आपल्यासोबत नाहीयेत, निर्मितीताई नाहीयेत, बाकी सिद्धार्थ नाहीये. थोडंसं पुन्हा त्यांच्या भूमिकेकडे येतो. कशा झाल्यात त्यांच्या भूमिका? म्हणजे पुन्हा सिद्धार्थ परत गोंधळलेल्या अवस्थेत दिसणार आहे का शेवटी या सगळ्या महिला मंडळांच्या कडबोळ्यात? मुळात काय आहे की
हा जो दुसरा भाग आहे ती एक रियुनियन आहे. म्हणजे ती पुन्हा नवी ट्रिप नसून पुन्हा भेटण्याची मजा आहे, की आपण मागच्या ट्रिप नंतर आता पुन्हा एकदा एकत्र भेटूया. सो ती मजा आहे. त्याच्यामुळे या वेळेला तो टूर गाईडच्या भूमिकेत नसला तरी सुद्धा तोच आहे सगळीकडे आहे. फिरायला घेऊन जाणारा किंवा अशा ह्याच्यातला. पण आता काय आहे, आता त्याला कंपनीची पडलेली नाहीये या ट्रिपवरती. कंपनीशी संबंध नसल्यामुळे चालून जाईल. मागच्या वेळेला कंपनीच बुडवायला निघाल्या होत्या या. तर तसं या वेळेला नाहीये. त्यामुळे या वेळेला तोही मजा करतोय. होय ना. निर्मितीताईंच्या पात्राबद्दल आता हा जो नवा ट्विस्ट ऍड झालेला आहे की सूनच आलेली आहे सोबत. अच्छा. म्हणजे आपण एक अनाउन्समेंट प्रोमो केला होता ज्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. त्याच्यामध्ये निर्मितीताई असं म्हणतात की त्यांच्या यजमानांना की मला फिरायला जायचंय, तर जाऊ का परत एकदा मागच्या वेळेसारखं. तर ते म्हणतात हो जा ना, पण सुनबाईला घेऊन जा. हा. आणि त्यांचं असं होतं की नको, ती नको, आमचा जायचं. So, कारण हे प्रत्येक पुन्हा घरात रिलेट होणारा विषय आहे की आपण असं सगळे म्हणतो की सासू सून म्हणजे कसं मुलीचं आईचं नातं. खरंच मी तुम्हाला खरं सांगतो, असं नसतं. असं काही नसतं. असं काही नसतं. हो. पॉलिटिकल जशा हे असतात ना, जशा काय म्हणतो युत्या घडतात, तशा पद्धतीची एक सोयीस्कर युती असते. ती आपल्याला हवं ते आपण करावं, पण ते ठेवावं बांधून. हेमंत, यातनं नेमकं कोणाला काय सुचवायचंय? नाही इकडे आमच्याकडे फार बरी परिस्थिती आहे. होय ना. आमच्याकडे काय म्हणून नॅचरल युती आहे. नॅचरल युती हा, आहे. तसं काही मी आणि सासूबाई एका टीम मध्ये असतो आणि सासरे पण माझे पण हा ह्याची बहीण हे सतत मला आणि माझ्या सासूबाईंना फार बोलतात दोघं मिळून. So, त्याच्यामुळे तशी परिस्थिती सगळ्याच घराघरांमध्ये. सो त्यामुळे हे रिंकू आणि निर्मिती सावंत यांचं त्यांचा जो ट्रॅक आहे तो ह्या वेळेला फार नवीन गमतीशीर मजा आणणार आहे. आणि शिवाय शिवानी आणि सुचित्रा. सो सुचित्राची मुलगी मागच्या ट्रिपवर आपल्यासोबत होती. यावेळेला सुचित्राची भाची शिवानी सुर्वे आपल्यासोबत असणार आहे. आणि अर्थात इंदूचा 75वा वाढदिवस आणि त्या निमित्तानं असलेली ही रियुनियन आहे. सो प्रत्येक पात्राचा पुढचा प्रवास आहे. मागच्या कथेत आपण जे पाहिलं त्याच्याहून पुढे आता काय घडलंय हे या चित्रपटात बघायला मिळणार. वा वा. आम्ही त्या स्पेशल गिफ्टची वाट बघतोय दिवाळीच्या निमित्ताने. दिवाळीनंतर आज संध्याकाळी तर दिवे लावूच आपण. ते दिवे लागलेच पाहिजेत व्यवस्थितशीर. आयुष्यभर आपण ते वेगवेगळ्या पद्धतीने लावलेले आहेत. पण त्यानंतरचाही 24 नंतरचा तुमचा पाडवा गोड असेल यात शंकाने. त्याबद्दल शुभेच्छा व्यक्त करतो. तुम्ही छानपैकी न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओमध्ये आलात आणि भरभरून गप्पा आपण मारलेल्या आहेत फिल्मबद्दलही आणि दिवाळीबद्दलही. अशाच प्रकारे वेगवेगळ्या भूमिकांमधून भेटत राहा आणि फटाके फुटू देत. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. या छानशा संवादानंतर आज आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.